हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण झटपट होणारं चविष्ट खारं वांगं बनवतोय, तेही अगदी 15 मिनिटात. ताजे वांगे असतील तर एकदम भन्नाट चवीचं खारं वांगं बनतं. खूप साध्या सोप्या पद्धतीने हे खारं वांगं बनवणार आहोत. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर आपल्याला सगळ्यात अगोदर इथे जिरे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणेसुद्धा भाजून त्याचा कूट बनवून घ्यायचा आहे. तर वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे काटे काढायचे. बरेच जण काटे काढतात किंवा कोण काढतसुद्धा नाही. तर मी ते काटे काढून घेतलेत आणि वांग्याचे थोडे देठ कट करून घ्यायचे. खाऱ्या वांग्याला लसूण आणि कोथिंबीर जास्त वापरायची आणि जिरे भाजून चांगले त्याची पावडर बनवून टाकायची. अप्रतिम असं खारं वांगं होतं. तुम्ही एकदा नक्की असं करून पहा. सर्वांना खूप आवडेल. माझ्या घरात तर खारं वांगं खूप म्हणजे खूप सर्वांना आवडतं आणि मी एकदम अशा साध्या सोप्या पद्धतीने बनवत असते. तर सर्व खारं वांग्याचे देठ आणि काटे काढलेले आहेत. तर लसूण सोलून घेतला. सगळ्यात अगोदर आपण जे जिरे भाजून घेतले त्याची पावडर करून घेऊया. तर मी ते खलबत्त्यामध्येच हे बारीक करून घेते, कारण खमंग असे जिरे भाजलेत लालसर म्हणजे लगेच ते बारीक होतात. आता त्यामध्येच लसूण आणि कोथिंबीर टाकायची. अगदी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन ते बारीक होतं. तर मी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि आता हे बारीक करून घेऊया. बारीक म्हणजे जाडसर थोडंसं ठेवायचे. तर वांगे आता ज्यावेळेस आपण मसाला भरणार त्यावेळेस चिरून घ्यायचे, नाही तर खूप काळे पडतात. आणि चिरून घेतले की लगेच मिठाच्या पाण्यात ठेवायचे. तर शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला आहे, त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकूया. आता याच्यामध्ये जास्त काही मसाले टाकायचे नाही. जे आपण जिरे पावडर आणि जे वाटण लसूण आणि कोथिंबीरचं करून घेतले त्यानेच भन्नाट चवीचं खारं वांगं बनणार आहे. तर हे लसूण आणि कोथिंबीरीचं जाडसर वाटण याच्यामध्ये टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि कोणताच मसाला पण वापरलेला नाही आहे. फक्त एवढंच साहित्य टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकूया आपण. लसूण आणि कोथिंबीर कुटताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलेले, तर अंदाजानेच मीठ टाकून घ्यायचे. आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर कोथिंबीर लसूणचं वाटण आणि टोमॅटोमुळे याला ओलसरपणा येतो आणि चांगले मिश्रण ओलसर बनतं. सर्व हा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेऊया आणि राहिलेलासुद्धा फोडणीमध्ये टाकायचं. तर सर्व वांगे मी भरून घेतले. लगेच आता फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतले. यामध्ये मोहरी टाकून घेऊया. तुम्ही जिरे टाकत असाल तरीसुद्धा टाकू शकतात. मी जिरेची पावडर करून टाकले, त्यामुळे इथे जिरे वापरले नाहीत. फक्त मोहरीची फोडणी दिली आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि जो आपण मसाला वांग्यात भरण्यासाठी बनवला होता तो शिल्लक राहिलेला असेल तर तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा. तर फोडणीमध्ये फक्त एवढंच आपण वापरलेलं आहे, कढीपत्ता, मोहरी आणि हा मसाला. आता थोडा वेळ हे परतवून घेऊया. मसाला चांगला भाजला की लगेच याच्यामध्ये वांगे टाकायचे. खूप वेळसुद्धा भाजायची गरज नाही. अगदी थोडा वेळ परतवून घ्यायचं आणि मग वांगे टाकायचे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. तर मस्त खमंग फोडणीचा सुगंध येतोय. तर थोडा वेळ हे वांगे तेलामध्ये मसाल्यामध्ये परतवून घेतलेत. आता तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. तर ताटामध्ये थोडासा मसाला शिल्लक होता, त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते विसळून याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि आपल्याला गरमच पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे. अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे रस्सा भाजी खूप चविष्ट बनते आणि तर्रीसुद्धा चांगली येते. आता हे सर्व चांगलं मिक्स केले. तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे. तर खारं वांगं खूप घट्टही आणि खूप पातळही छान लागत नाही. मिडियमच बनवायचं म्हणजे आपल्याला सहज चपाती भाताबरोबर खाता येतं. गॅसची फ्लेम कमी करायची आणि अधूनमधून 1-2दा हे वांगं हलवून घ्यायचं आणि मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर वांगं चांगलं शिजलेले तर मी कमी गॅसवरती झाकण ठेवून 1-2दा हे वांगं अधूनमधून हलवून घेतले आणि कमी गॅसवरती शिजवून घेतले. तुम्ही पाहू शकता. तर वांगं चांगलं मऊ शिजलेलं आहे आणि रस्सासुद्धा चांगला बनलेला आहे. खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. आपल्याला चपातीबरोबर भाताबरोबर खाता येईल. तर मी प्लेटमध्ये हे वांगं काढून घेते. तर पाहू शकतात किती भारी खारं वांगं बनलेलं आहे. तर आहे की नाही बनवायला साधी सोपी रेसिपी. तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने एकदा करून पहा. अगदी झटपट हे खारं वांगं होतं. अजिबात त्याला वेळ लागत नाही. अगदी सुगंधानेच कोणालाही खावेसे वाटेल असं हे खारं वांगं बनलेलं आहे. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. बाय बाय.